ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व विक्री विरोधात मुळेगाव तांडा येथे संयुक्तपणे धडक कारवाई करण्यात आली। जिल्हाधिकारी सोलापूर एस कार्तिकेयन यांनी सर्व विभागांना अवैध हातभट्टी निर्मिती आणि विक्री या विषयांन्वये सर्व विभागांना समन्वयात्मक कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते। त्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त सागर धोमकर, सोलापूर विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपाधीक्षक सोलापूर सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अ विभाग, निरीक्षक ब विभाग, निरीक्षक भरारी पथक क्रमांक 1, वन विभाग सोलापूर, महावितरण विभाग सोलापूर, ग्रामीण पोलीस स्टेशन सोलापूर, आरिफ हुडीवाले तलाठी महसूल विभाग उत्तर सोलापूर, अश्विनी राठोड पोलीस पाटील मुळेगाव यांच्या समवेत हातभट्टी निर्मिती मुळेगाव तांडा इथं केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर अवैध देशी विदेशी मद्य विक्री आणि वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 4250 लिटर रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी एकूण 3 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। तसंच 3 जणांवर कारवाई करून 1,67,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या संयुक्त कारवाईमध्ये हातभट्ट्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आलेले लाकूड आणि त्याच्यासाठी कटाईसाठी असणाऱ्या अनधिकृत सॉमिल यांच्यावरही जप्तीची कारवाई वन विभाग सोलापूर यांनी केली। त्यात त्यांनी आरा यंत्र 2, ग्राइंडर यंत्र 3, विद्युत मोटार 1, चेन सॉ 6, वजन काटे 2, लाकूड मालसाठा 160 घनमीटर असा एकूण अंदाजे 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। त्याचबरोबर सॉमिल आणि हातभट्ट्यांना केवळ आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापर करतात त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण विभाग सोलापूर यांच्याकडून 4 वीज तोडण्यात तोडून 400 मीटर वायर जप्त करून अंदाजे 8,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या संयुक्त मोहिमेत एकूण 8,25,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यापूर्वी 4 जून 2026 रोजी महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस विभाग यांच्या समन्वयानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर कारवाई करण्यात आली। त्यात रामलाल चौक परिसर आणि स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत आणि विनापरवाना मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर अवांतर टपऱ्या, सोडा वॉटरच्या गाड्या तसंच टेबल खुर्च्या जप्तीची कारवाई करण्यात आली होती। 1 एप्रिल 2026 ते 19 जून 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्याकडून 708 गुन्हे नोंदवण्यात आले असून 56 वाहनांसह 2,39,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टीच्या समूळ उच्चाटनावर भर देण्यात येत असून पोलीस विभाग आणि अन्य यंत्रणांसह संयुक्त कठोर कारवाईचं आयोजन करण्यात येत आहे। अवैध ढाब्यांवर मद्य विक्री, अवैध मद्य निर्मिती, वाहतूक जी जवळ बाळगणं यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागा मालकांनाही या कारवाईत आरोपी करण्यात येतं, याची नोंद घ्यावी। आपल्या परिसरात कुठंही अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट आदी तत्सम पदार्थ द्रव्याची निर्मिती, भेसळ वाहतूक, विक्री होत असल्यास त्याची माहिती 1800 2339 999 या क्रमांकावर अथवा 8422 00 1133 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी। माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितलं।